आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राहुल गांधींच्या उपस्थितीत मविया फुंकणार रणशिंग। कडेगाव इथे 5 सप्टेंबरला महाविकास आघाडीचा महामेळावा। मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार। सांगलीत खासदार विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटात जुंपली। विशाल पाटील काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी घातक असल्याची ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूतेंची टीका। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणास मनाई। मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिल्यानं राज्य सरकारला धक्का। राजगड घोडगंगा कारखान्यानं दिलेल्या आव्हानानंतर स्थगिती। स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयन यांच्यासमोर सुनावणी। आजच्या दोन्ही महत्त्वाच्या सुनावण्यांकडे देशाचं लक्ष। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आजचा 3रा दिवस। राज ठाकरे आज यवतमाळमधील वडी आणि वर्ध्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार। बदलापूर प्रकरणाचा समांतर तपास सीआयडी मार्फत। पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांचे आदेश। आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी निघाला आणि थेट तुरुंगात गेला। बदलापूरच्या आंदोलनानंतर धरपकडीत भूषण दुबे नावाच्या तरुणाला अटक। पोलिसांना आईची हॉस्पिटलची फाईल दाखवून सुद्धा अटक केल्याचा वडिलांचा आरोप। अकोल्यात 10 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला वल्लभनगरमधून अटक। 376 आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल। पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश। 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली। एमपीएससी कडून ट्विट करत माहिती, परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर होणार।